नमस्कार, मी स्वाती आज तुम्हाला लाल मिरचीचा ठेचा कसा बनवायचा आहे तो सांगणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: लाल मिरच्या, मीठ, मोहरी, जिरं आणि लसणाच्या पाकळ्या आणि एक निंबू. या लाल मिरच्या मी धुवून, पुसून आणि त्याची देठं काढून घेतलेली आहे. आता त्याला चिरून मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी त्या चिरून टाकल्या आहे. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, जिरे, चवीप्रमाणे मीठ घालून याचे आपण आता पेस्ट बनवून घेणार आहे. पेस्ट तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, सुंदर कलर याला आला आहे. आता हा आपल्याला मध्ये करायचा आहे. एक कढई घेतलेली आहे. कढई तापलेली, मग त्यामध्ये तेल घातलं. तेल थोडं जास्तच लागतं लाल मिरचीच्या ठेच्याला, त्यामुळे तेल टाकलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडलेली आपल्याला दिसतच आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला आपण जी पेस्ट केली होती लाल मिरचीची ती यात आपल्याला घालायची आहे. मोहरी तडतडली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी यामध्ये ती पेस्ट घालते आहे. अतिशय सुंदर झणझणीत कोल्हापुरी ठेचा एकदम साध्या रीतीने, सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यामध्ये मी थोडंसंही पाणी घातलेलं नाही आहे, तुम्ही पण घालू नका. पेस्ट छान तेलामध्ये होऊ द्या. हे जिन्नस छान तेलामध्ये मिक्स करा, त्याला हलवा. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर त्याला आला आहे. चव पण अतिशय सुंदर झालेली असेल. त्यामध्ये थोडंसं तुम्ही निंबू पिळून त्याला परत हलवून घ्या. खूप सुंदर असा लाल मिरचीचा ठेचा आपल्याकडे भाकरीसोबत खाल्ला जातो. त्यासाठी ही सोपी पद्धत आहे. ठेचा आपला तयार झालेला आहे. त्याला आता मी एका बाउलमध्ये काढून घेतले आहे. खूप सुंदर असा लाल मिरचीचा ठेचा तुम्ही भाकरीसोबत सर्व करू शकता. थँक्यू.